नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. रोजच्या डाळ भाताचा कंटाळा आला असेल तर आज आपण करूया खास व्हेज पुलाव. अगदी कमी साहित्यातही बनतो आणि झटपट बनतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हाईट पुलावसाठी लागणारे साहित्य आहे पाव कप फ्लॉवर, पाव कप गाजर, थोडीशी फरसबी, पाव कप मटार आणि 1 चमचा आलं लसूण आणि मिरची याचं वाटण. आणि इथे काही मी खडे मसाले घेतले. दालचिनीचा तुकडा, 5-6 मिरी, लवंग, 2 तमालपत्र, काळी वेलची आणि 1 चमचा शहाजिरं आणि 1 वाटी मोठी मी बासमती तांदूळ घेतलाय. तुम्ही इथे कोलम तांदूळही वापरू शकता. आज आपण कुकरमध्ये पुलाव बनवूया. त्यासाठी मी 1 मोठा चमचा तेल घेते. 1 चमचा तूप. तुम्ही फक्त तेलामध्येही करू शकता. हे सगळे अख्खे मसाले आपण टाकूया याच्यात. थोडंसं परतूया. त्यानंतर सगळ्या भाज्या घालूया. थोडं 2 मिनटं परतूया. त्यानंतर आपण ही मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट घालूया. मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गरम मसालाही घालू शकता, अर्धा चमचा. पण मी असाच प्लेन करणार आहे. त्याची टेस्ट ही खूप छान लागते. भाज्या थोड्या भाजून झाल्या. आता मी याच्यामध्ये तांदूळ मिक्स करते. मी 1 वाटी भरून तांदूळ घेतलाय. भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर काजूही घालू शकता. मिक्स करूया. सगळं मिक्स करून झालं आहे. आता मी इथे गरम पाणी घालते. मी 1 वाटी तांदूळ घेतलेला, तर त्या हिशोबाने 2 वाटी पाणी इनफ आहे. 2 वाटी गरम पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालूया. मी जरा पाव चमचा तूप घालते. भात मस्त मोकळा होईल याने. आणि आता आपण याला 2 शिट्या करूया. झालेल्या आहेत. कुकरही थंड झालाय. पण बघूया आपला पुलाव कसा झालाय. वाव, हा बघा, खूप सुंदर झाला, एकदम मोकळा.
तर मंडळी, आपला व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. तुम्ही हा कोणत्याही पनीरच्या भाजीसोबत, छोलेच्या भाजीसोबत खाऊ शकता. कसा वाटला नक्की कळवा आणि ट्राय करून बघा. धन्यवाद.